नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 1097 जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी ही सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 56,900 पे स्केलमध्ये मिळत आहे। कमीत कमी सॅलरी तुमची राहणार आहे, पदानुसार वेगळं या ठिकाणी तुमचं पे स्केल राहील। अर्ज फी मात्र 295 रुपये आहे। ओपन ओबीसीला, इतर कॅन्डिडेट SC ST चे असतील किंवा हँडिकॅप असतील, एक सर्व्हिसमॅन असतील किंवा महिला कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही आहे। सो सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचं आहे। आज आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। येणाऱ्या काळातले सुद्धा सर्व जॉब अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत पाहता येतील, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून त्या ठिकाणी बेल आयकॉनवर क्लिक कराल। सांगितल्याप्रमाणे काही महत्त्वाचे अपडेट्स मित्रांनो या भरतीबाबतचे तुम्ही बघू शकता। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 1000+ जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। 10वी पासवर तुम्ही यातील पदांसाठी अर्ज करू शकता। परीक्षा ठिकाण नक्कीच तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर या दोन्ही गोष्टी मिळू शकतात, ज्याबाबत सध्या अवेलेबल माहिती नाही आहे। मात्र या ठिकाणी अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅटेगरीमधले कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात। प्लस या ठिकाणी वेतन सुद्धा तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार मिळत आहे 18,000 56,900। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज फी मात्र 295 रुपये। ओपन ओबीसीच्या कॅन्डिडेटला, इतर सर्व कॅन्डिडेट्सला या ठिकाणी कोणतीही फॉर्म फी त्यांनी आकारलेली नाही आहे। सो महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी तुम्हाला कव्हर केलेले आहेत, या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आता जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। इंडियन नेव्ही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणाऱ्या इंडियन नेव्ही मार्फत या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये सिव्हिलियन स्टाफ या ठिकाणी मित्रांनो रिक्रूट केला जाणार आहे। सिव्हिलियन स्टाफचं जे जॉब असतं ते मित्रांनो मिलिटरी जॉब सारखं मित्रांनो थोडंफार वेगळं असतं, त्यामुळे सिव्हिलियन पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे, ज्यामध्ये मेल फिमेल सर्व कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात। प्लस या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कॅटेगरी वाईज सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। बघूया आपण कोणकोणत्या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। अर्थात मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला शॉर्टमध्ये जाहिराती सांगणार आहे, डिटेलमध्ये याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही माहिती घेऊ शकता, कारण एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेली भरपूर मोठी जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी पाहावी लागणार आहे। यामध्ये त्यांनी काय म्हणलं बघा, तर इंडियन नेव्ही इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम इंडियन एलिजिबल कॅन्डिडेट्स टू अप्लाय ऑनलाईन थ्रू वेबसाईट या मार्फत तुम्हाला अर्ज करायचा आहे, ज्यामध्ये ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या पदांसाठी या ठिकाणी तुम्हाला व्हेरियस कमांड जे काय आहेत ऑल ओव्हर इंडिया त्या मार्फत तुम्हाला त्या ठिकाणी जॉबची संधी अवेलेबल करून दिलेली आहे। यामध्ये जे तुमचे जॉब लोकेशन असणार आहे ते एनिवेअर इन इंडिया राहील, त्यामुळे प्रॉब्ली तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळू शकतं, मात्र त्याबाबत सध्या कन्फर्मेशन नाही आहे। ओनली ऑनलाईन ऍप्लिकेशन्स विल बी ऍक्सेप्टेड असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। बघूया आपण कोणकोणती वॅकन्सी आहे। सांगितल्याप्रमाणे मित्रांनो मी फक्त टोटल पदसंख्या सांगत जाईन, कारण 40 वेगवेगळ्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। सर्व पदांसाठी कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन सांगणं पॉसिबल नाही आहे। यामध्ये काही पदे स्टाफ नर्सचे आहेत, चार्जमनचे आहेत, त्यानंतर तुम्ही बघू शकता चार्जमनमध्ये सुद्धा डिपार्टमेंट वाईज वॅकन्सीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त जागा आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता जे डिपार्टमेंट आहेत हीट इंजिनची, मेटलची, शिप बिल्डिंग, मिलराईट, या व्यतिरिक्त रेफ्रिजरेशन, AC मशीन या वेगवेगळ्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। त्यानंतर चार्जमनच्या व्यतिरिक्त असिस्टंट आर्टिस्ट, रिसर्चर याच्या 2 जागा आहेत, फार्मासिस्टच्या जागा आहेत, कॅमेरामॅनच्या जागा आहेत, स्टोअर सुपरिटेंडेंटच्या जागा आहेत, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, स्टोअर कीपर याच्या जागा 176 आहेत, हे पद महत्त्वाचं म्हणू शकतो। ड्रायव्हर पदांसाठी मोटर ड्रायव्हरच्या 117 जागा आहेत, ट्रेड्समन मेटच्या 207 जागांसाठी भरती होत आहे। या व्यतिरिक्त पेस्ट कंट्रोल वर्करच्या 53 जागा आहेत, या पदांसाठी तुम्ही 10वी पासवर मित्रांनो अर्ज करू शकता। भांडारी, लेडी हेल्थ व्हिजिटर, मल्टीटास्किंग स्टाफच्या 94 जागा आहेत, मिनिस्ट्रियल लेव्हलच्या जागा आहेत, तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता। मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल 81 जागांसाठी भरती होत आहे। ड्रेसर, धोबी, माळी, बार्बर याच्या सुद्धा जागा भरल्या जाणार आहेत। असे टोटल 1097 जागांसाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आता सर्व पदांसाठी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे 40 वेगळे पदे आहेत, यासाठी क्वालिफिकेशन मी या ठिकाणी कव्हर केलेलं नाही आहे, मात्र याबाबतची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही प्रत्येक पदासाठी क्वालिफिकेशन पाहू शकता। 10 पासवर सुद्धा तुम्हाला अर्ज करता या ठिकाणी येणार आहे। आता यासाठी एज लिमिट बघू शकता, एज लिमिट प्रत्येक पदासाठी वेगवेगळं राहणार आहे, मात्र त्यामध्ये SC ST ला 5 वर्ष जवळपास रिलॅक्सेशन मिळत आहे, ओबीसीला 3 वर्ष, हँडिकॅप्सला सर्व्हिस प्लस जो काय माफ करा हँडिकॅप्सला 10 वर्ष, 13 वर्ष आणि 15 वर्ष कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन मिळत आहे। एक सर्व्हिसमॅनला सर्व्हिस प्लस 3 इयरच्या क्रायटेरियानुसार एज रिलॅक्सेशन या ठिकाणी लागू आहे। अगेन सांगितल्याप्रमाणे नोटिफिकेशन एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आलेलं असल्यामुळे याची क्वालिटी चांगली नाही आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये रेफर स्वतः करणे आवश्यक आहे।
पुढे बघा या ठिकाणी मोड ऑफ सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होईल तर या ठिकाणी सिलेक्शन एक्झामिनेशन मार्फत मित्रांनो होणार आहे. जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातील त्यांना एक्झाम घेतली जाईल, जी एक्झाम इंग्लिश किंवा हिंदीमध्ये या ठिकाणी होऊ शकते. यामध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज बाबतचे 100 क्वेश्चन्स विचारले जातील. 90 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत एक्झाम होत असते त्याच प्रकारचा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे जनरल इंटेलिजन्स आणि जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेजसाठी तुम्ही सरळ सेवा भरती अंतर्गत तयारी करतच असता. अशा वेळी तुम्ही या ठिकाणी सुद्धा अर्ज करून यासाठी अप्लाय करणे आवश्यक आहे आणि ट्राय करणे महत्त्वाचं आहे. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. आता यासाठी क्रुशियल डेट्स याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र एक्झामिनेशन फी बघा, जे कॅन्डिडेट SC, ST, हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन आणि वुमन कॅन्डिडेट यांना कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही, यांच्या व्यतिरिक्त कॅन्डिडेटना 295 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. यासाठी अप्लिकेशन 5 जुलै 2025 पासून 18 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला करायचं आहे. जवळपास तिने 10 ते 13 दिवसाचाच टाइम या ठिकाणी दिलेला आहे, 14 दिवसाचा. त्या दरम्यान तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. अगेन सांगितल्याप्रमाणे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, त्या ठिकाणी तुम्ही नोटिफिकेशन रीड करू शकता आणि ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक सुद्धा मी त्या ठिकाणी मेन्शन करणार आहे. उद्यापासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होतील. मी शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तरी तुम्हाला काय क्वेश्चन्स असतील तुम्ही नक्की कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.